अनेक तरुणांचं एक स्वप्न असतं भारताच्या स्पेस प्रोग्रामचा, इस्रोचा भाग बनायचं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरुवात कुठून करायची, नेमका मार्ग कोणता? आज आपण 10वी झाल्यानंतर इस्रोमध्ये करिअर करण्यासाठी एक अगदी सोपा आणि स्पष्ट रोडमॅप समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ही नावं ऐकली तरी अंगावर अक्षरशः काटा येतो नाही का? ही फक्त काही मोहिमांची नावं नाहीत, तर अंतराळात भारताने मिळवलेल्या जबरदस्त यशाचीही प्रतीकं आहेत. आणि विचार करा, याच संस्थेचा एक भाग बनण्याचं स्वप्न प्रत्यक्षात कसं उतरवायचं, हेच आज आपण पाहणार आहोत. तर मग आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण या 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी इस्रो म्हणजे काय हे समजून घेऊ. मग पाहू 10वी नंतरचं पहिलं पाऊल, शिक्षणाचे वेगवेगळे मार्ग, प्रवेशाची प्रक्रिया, लागणारी स्किल्स आणि संधी, आणि शेवटी या सगळ्याचा एक संपूर्ण रोडमॅप. चला आपल्या प्रवासाच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण ज्या संस्थेबद्दल बोलतोय ती इस्रो म्हणजे नक्की काय आहे आणि तिचं काम नेमकं काय असतं हे समजून घेऊया. तर इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मराठीत आपण तिला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणतो. ही आपल्या देशाची राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे. 1969 साली तिची स्थापना झाली आणि तिचं मुख्यालय बंगळुरूमध्ये आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर उपग्रह बनवणं, ते अवकाशात पाठवण्यासाठी रॉकेट तयार करणं आणि चंद्रयानासारख्या मोठ्या अंतराळ मोहिमा पार पाडणं हे इस्रोचं मुख्य काम आहे. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे. 10वीची परीक्षा झाली की आयुष्य एका मोठ्या वळणावर येतं. तर मग इस्रोच्या दिशेने जाणारं पहिलं आणि सगळ्यात निर्णायक पाऊल कोणतं असेल? हाच तर मोठा प्रश्न आहे नाही का? स्वप्न खूप मोठं आहे, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची? उत्तर खरं तर खूप सोपं आहे आणि ते पुढच्याच टप्प्यात दडलेलं आहे. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि खरं तर अनिवार्य टप्पा आहे. इस्रोमध्ये करिअर करायचं असेल तर 11वी आणि 12वीसाठी विज्ञान शाखाच निवडावी लागेल. आणि त्यातही भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि गणित म्हणजेच मॅथ्स हे विषय असणं अत्यंत गरजेचं आहे. हाच तुमच्या स्वप्नाचा पाया आहे आणि तो मजबूतच हवा. ठीक आहे, तर 12वी सायन्समधनं पूर्ण झाली, आता पुढे काय? इथून पुढे तुमच्यासमोर काही वेगवेगळे मार्ग उघडतात. आता आपण पाहूया की इस्रोकडे जाणारे मुख्य शैक्षणिक मार्ग कोणते आहेत. इथे आपल्याला 3 मुख्य मार्ग दिसतायत. पहिला आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा मार्ग म्हणजे बीटेक किंवा बीईची पदवी. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल किंवा कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या विषयातून इंजिनिअरिंग करणं हा इस्रोमध्ये सायंटिस्ट किंवा इंजिनियर बनण्याचा सर्वात थेट मार्ग आहे. दुसरा एक मार्ग आहे डिप्लोमामधून, म्हणजे 10वी नंतर पॉलिटेक्निक करायचं आणि मग इंजिनिअरिंग डिग्रीला प्रवेश घ्यायचा. आणि तिसरा मार्ग आहे बीएससी किंवा एमएससीचा. ज्यांना संशोधनात जास्त रस आहे त्यांच्यासाठी फिजिक्स किंवा मॅथ्समधून उच्च शिक्षण घेणं हा एक उत्तम पर्याय आहे. बरं, शिक्षण तर पूर्ण झालं, डिग्री हातात आली, पण आता इस्रोमध्ये प्रवेश कसा मिळवायचा? त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात किंवा प्रक्रिया काय असते? चला ते पाहूया. इस्रोमध्ये जाण्याचे प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. पहिला आहे थेट भरती, जी ICRB परीक्षेमार्फत होते. सायंटिस्ट आणि इंजिनियर पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. दुसरा मार्ग आहे पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरचा, म्हणजे गेट परीक्षेत जर खूप चांगला स्कोर असेल तर त्या आधारावरही इस्रोमध्ये संधी मिळू शकते. आणि हो, यासोबतच एक अजून मार्ग आहे, तो म्हणजे इंटर्नशिप. इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळते. यातून तुम्हाला कामाचा प्रत्यक्ष अनुभव तर मिळतोच, पण संस्थेत प्रवेशाचा एक मार्गही खुला होऊ शकतो. आता पाहूया की इस्रोमध्ये यशस्वी होण्यासाठी नक्की कोणती कौशल्य लागतात आणि तिथे नेमक्या कोणत्या प्रकारच्या नोकरीच्या संधी असतात. अनेकांना वाटतं की इस्रोमध्ये फक्त सायंटिस्टच काम करतात, पण तसं अजिबात नाहीये. तिथे सायंटिस्ट आणि इंजिनियर्स तर आहेतच, पण त्यासोबत टेक्निकल असिस्टंट, रिसर्च सायंटिस्ट आणि टेक्निशियन अशा अनेक प्रकारच्या भूमिका असतात. त्यामुळे संधी भरपूर आहेत. पण या भूमिकांसाठी कोणती कौशल्य हवीत? तर सगळ्यात महत्त्वाचं फिजिक्स आणि मॅथ्सचा पाया अगदी पक्का हवा. त्याशिवाय मोठ्यात मोठी समस्या सोडवण्याची क्षमता, सी किंवा पायथनसारख्या प्रोग्रामिंग भाषांचं ज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटची चांगली समज या गोष्टी तुम्हाला नक्कीच इतरांपेक्षा पुढे ठेवतील. आणि हे सगळं काम कुठे चालतं? तर यांसारख्या महत्त्वाच्या केंद्रांमध्ये. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, सतीश धवन स्पेस सेंटर,
आणि UR राव सॅटेलाइट सेंटर. ही इस्रोची काही प्रमुख केंद्र आहेत जिथे भारताची अंतराळ स्वप्न प्रत्यक्षात साकार होतात. आपण आत्तापर्यंत बरीच माहिती घेतली नाही का? चला तर मग या संपूर्ण प्रवासाचा एका सोप्या आणि सरळ रोडमॅपमध्ये सारांश पाहूया. तर हा आहे इस्रोपर्यंतचा संपूर्ण रोडमॅप. सुरुवात होते 10वी पासून. दुसरा टप्पा विज्ञान शाखेत प्रवेश, तोही PCM ग्रुपसोबत. तिसरा टप्पा इंजिनिअरिंगची पदवी. चौथा टप्पा इस्रोची ICRB परीक्षा किंवा गेटमध्ये उत्तम कामगिरी. आणि पाचवा आणि शेवटचा टप्पा इस्रोमध्ये तुमची ड्रीम जॉब. हाच तो मार्ग आहे जो स्वप्नांपर्यंत पोहोचवू शकतो. तर आता तुमच्याकडे मार्ग आहे, दिशा आहे आणि स्वप्न तर तुमच्या मनात आहेच. मग आता विचार करा, भारताची पुढची जी मोठी अंतराळ मोहीम असेल, तिचं नेतृत्व करणारे तुम्ही असाल का?